नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद। कोणत्याही प्रकारे कोणत्याही परिस्थितीत अनुसूचित जातीमध्ये जातीमध्ये संघर्ष वाद विभागणी होता कामा नये या दृष्टीनं या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे। या बैठकीला रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीचे सर्व नेते कार्यकर्ते चर्मकार समाजाच्या विविध संघटना ओलार समाजाच्या संघटना वाल्मिकी मेहतर समाजाच्या संघटना या सर्व लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये रिपब्लिकन खोब्रागडे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष भाऊ सुनील निर्भवणे, ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे नेते माननीय दिलीप दादा जगताप, ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे नेते माननीय नाना इंदिसे, दलित पॅंथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ, स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पक्षाचे माननीय सागर संसारे, त्याचबरोबर चर्मकार समाजाचे ज्येष्ठ नेते आणि गेली 10 वर्ष ते बुद्धिस्ट शेड्यूल कास्ट मिशनचे काम करत आहेत, त्यांचा प्रचंड असा अभ्यास आहे असे अच्युत भोईटे, चर्मकार महासंघाचे नेते माननीय बबनराव घोलप, चर्मकार समाजाचे दुसरे मातब्बर नेते माजी मंत्री माननीय बाबूराव माने, त्या सर्वांना आपण आमंत्रित केलेलं आहे। त्या सर्वांना या विषयावरची कायदेशीर शास्त्रीय माहिती देण्यासाठी नाशिकचे माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य यांना देखील आपण आमंत्रित केलेलं आहे आणि या निमित्तानं निर्माण झालेली परिस्थिती कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये कोणताही वर्ग संघर्ष मतभेद वादविवाद होणार नाही याची काळजी घेण्यासाठी या बैठकीत चर्चा होऊ या संदर्भात शासनाला करावाचा पाठपुरावा याची निश्चित दिशा आंदोलनाची दिशा करणार आहे। समिती देखील निश्चित होऊन त्याची घोषणा होणार आहे आणि या बाबतीत शासनाचं धोरण इतकं बेजबाबदारपणाचं आहे। शासनानं बदल समितीवर हरकती सूचना मागवल्या पण बदल समिती काही जाहीर केली नाही। आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्हाला शासनाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की बदल समितीच्या अबकडं वर्गवारी जर करायची असेल तर त्यासाठी सर्वप्रथम शासनाकडे जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी असली पाहिजे। सत्य आकडेवारीशिवाय अबकडं वर्गवारी करणं अशक्य आहे आणि म्हणून जातीनिहाय वर्गवारी होणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे की या बदल समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सचिव पदाच्यावर अधिकाऱ्याची समिती नेमली आहे, परंतु ज्या 59 जातींना वर्गवारीचा फटका बसणार आहे, नुकसान होणार आहे, त्या 59 जातीचा प्रतिनिधी एकही प्रतिनिधी त्या समितीवर नाही। त्या समितीमध्ये कोणताही समाजशास्त्र, भौगोलिक रचना, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची परंपरा याचं ज्ञान नसलेली लोक त्या समितीमध्ये आहे आणि म्हणून आमची नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।